सिल्लोड तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून याबाबत येणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनांकडून अण्णाभाऊ साठे चौक ते कोर्टापासून तहसील कार्यालय सिल्लोडच्या गेटवर ई-पॉस अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आलं आणि सर्व दुकानदार व लाभार्थ्यांमधून अनेकांनी आपल्या समस्या सोडविण्याची मागणी केली। तर यावेळी आपल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही वरिष्ठांना आपल्या समस्या सांगून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं प्रभारी तहसीलदार हरुण यांच्यासह पेशकार आशिष आवटी यांनी यावेळी सांगितलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले, राज्य संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार सर्व व्यवस्था सुरळीत होईपर्यंत महाराष्ट्रातील रेशन दुकानदार ई-पॉस मशीन तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करीत आहोत। सर्व्हर नेटवर्क समस्या दूर झाल्यानंतर त्या ई-पॉस मशीन आम्ही परत घेऊन जाणार आहोत, तसेच ग्राहकांना धान्य वाटप करणार आहोत, असं निवेदनात नमूद केलंय। इलेक्ट्रिक लागतं, इंटरनेट लागतं, या सर्व आणि त्याच्यानंतर टाटा जे येतं इलेक्ट्रिक आहे गॅस आणि त्याच्यासाठी माणूस लागतो, त्याच्यासाठी जे येतं वर्करसाठी 2000 ते 5000 रुपये जे येतं दुकानदारांना देण्यात यावे, ही आमची त्याच्यात मागणी आहे। तर हे सर्व मागण्या आपण प्रतिनिधी रफिक शेर खान, न्यूज टुडे 24 सिल्लोड।